अरे भावानू, मला माणसाच्या मनातलं सगळं ऐकू येतंय. काय बी सांगू नकोस. अरे खरंच तर मनोतऱ्याच्या गर्लफ्रेंड डॉलीच्या मनातलं सगळं ऐकलं मी सांगितलं याला. थापा मारतोय बोलत. अरे थापा मारत नाही, खरं सांगतोय मी. आईला मी तर मनात बोललो होतो, तुला कसं काय कळलं? कळलं का? बरं विसल्या तो माणूस मनात काय बोलतोय ते ऐक. थांब आलो. ATMचा पासवर्ड बदलला, बरं झाले. नवीन पासवर्ड 12-12 आहे. बायकोला आता सांगतच नाही. हो भावानू, त्याने ATMचा पासवर्ड बदलला आत्ताच. नवीन पासवर्ड आहे 12-12 असं बोलत होता मनात. काय लागली पाहिजे. मी त्याचा ATM आणतो. जर त्याचा पासवर्ड 12-12 असला तर मी तुला जेवण देतो, आणि जर पासवर्ड 12-12 नसला तर तू सगळ्यांनी जेवण द्यायचं. बरं बरं ठीक आहे, जा जा. जा शाबास रे. मामा काय रे, हे 10 रुपये तुमचं आहे काय? होय होय. तुझी 10 रुपयाचं लालच दाखवून गंडीवला साल्याला. इधर ATM दाखव, पैसे काढून आम्ही हा इथंच. बरं बरं, कोण नाही तोवर काढतो, पैसे निघतात का बघतो. आईला अजून कसं काय आलं नाही विसल्या? चुकीचा पासवर्ड टाकत असेल, मनातला ऐकू येतोय म्हटला. हिला आता मोकाच. जेवण घ्यायचं बरं का त्याच्याकडं, सोडायचं नाही त्याला. होय होय. अरे सॉरी बरं का भावानू, का पासवर्ड काय मॅच होणं झालाय. सकाळीच्या आमासनी घंटी होतीस मी. जादू आहे म्हणा माझ्याकडं, मनातला ऐका येतंय काय, घंटा मनातला ऐका येतंय. बुरट्या जेवण पाहिजे आम्हा सगळ्यासने. बरं बरं, संध्याकाळी देतो. बर बर, जुळून झालं जेवणात. यस यस. पासवर्ड बरोबर मॅच झाला. खात्यावर सगळे पैसे काढले आणि ATMचा पासवर्ड बदलून दिला पोरासनी. आता पोरांनी रातच्या नुसतं जेवण द्यायचं आणि तेवढ्याच भागवायचं, बाकी सगळे पैसे मला. यस यस. अरे पोरानू, ही बिल झालंय आमच्या ऊसाचं. अय पुसणाऱ्या, सगळं कळलंय आमासनी, तुला मनातलं कळतंय ती. अरे भरट्या, सगळ्यांच्यात पैसे वाटून घेऊया, नाहीतर त्या माणसाला जाऊन सांगणार तू. होय, नको नको नको. हा, वाटून घे चला. बरं विसल्या, तुला ही जादू कशी काय यायला लागली रे मनातली ऐकायची? अरे मी एका पाय उभा राहिलो असा आणि मंत्र म्हटलं अल्ला मंत्र कोला मंत्र छू, आणि गच्चून उडी मारली एका पायो. काय? बसून यायला लागले मला. चालते चालते, मी पण घरात जातून करतो तसं. हा कर. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. आईला विसल्यानं सांगितलंय तसा एका पाया उभा राहून मंत्र म्हणतो आणि गच्चीवर खाली उडी मारतो, म्हणजे मला सगळ्या माणसांच्या मनातलं ऐकू येतं. यस. अल्ला मत्तर कोल्ला मत्तर छू. पाय मोडला. अरे वैद्या, काय झालं पायाला? विसल्या बुरट्या, तुझा ऐकून पाय मोडला. अरे पण कसा मोडला? तू सांगितलेला मंत्र एका पाया उभा राहून म्हटला आणि गच्चीवर उडी मारली. गच्चीवर कुठं मारली? खाली मारली. तुझ्या बाण खाली मारायची, गच्चीवर गच्चू मार म्हणतो होतो. काय सकाळीची आत? थांब थांब. आहो, मी जरा बाजारात जाऊन येते. बर बर. मम्मीनं दिलेले 1000 रुपये आहेत आणि ह्यांच्या खिशातनं 2000 घेतलेत. आता मला एक साडी घेते. ए, कुठं निघालीस? मैत्रिणीकडं. खोटारडे, साड्या नाही निघाल्यास का नाही? नाही. माझं 2000 रुपये दे. कुसलं 2000? माझ्या खिशातनं टापले ती 2000. हा, मी नाही घेतलेलं. बऱ्या बोला देतेस का कसं? इधर आ. तुम्हाला कोणी सांगितलं? CCTV बसवलाय मी घरात. CCTV म्हणे. साधा घरात टीव्ही बसवायचं होती का तुम्हाला? खामोश. आता हे घरात नसताना ह्यांच्या खिशातनं पैसे काढते. काय 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 म्हणलीस? मी घरात नसताना पैसे नाही म्हणणार. नाही, मी कुठं म्हणलं? आता म्हणलीस की. अहो, मनात बोललेलं ऐकू आलं का काय या बाबाला? होय, मला मनातलं सगळं ऐकू येते तुझ्या. आता गो बया. आता का बाया काय नाही, आता मला फसवू शकत नाहीस तू. ग बसा. फसवू शकत नाही. माझ्या तोंडाकडे बघून अंदाज लावत असणार आहे. लई 420 आहे माणूस. काय मी 420 आहे? नाही नाही, मी तसं नाही म्हटले. अय्या, खरंच मनातलं बोललेलं ऐकू येतं यांना. आता कसं होणार माझं? हा, काय नाही होणार तुझं. फक्त तू मनात काय काय बोलतेस का नाही, ती सगळं मला ऐकायला येणार. अहो, ऐका की, मला पण शिकवा की दुसऱ्याच्या मनातलं कसं ऐकायचं ते. तुला शिकवी? हो. चाल इकडं. आली, मला पण शिकवा की. तुला शिकवतो आणि बसतो मग टाळ्या वाजवत. ए, विशाल ठोंबरे कोण आहे इथं? अहो, ती कोण आली ती बघा. ए, कोणाचं? याला उचल. कुठे घेऊन निघालास मी? मला कशाला धरून आणले? ह्यो मुकाय मग काय याचा मुका घेऊ का? माकडा. गावातल्या शेटने कुठं खजाना लपून ठेवलाय ती ह्याला माहिती आहे. मग मी काय करू? तुला मनातलं बोललेलं ऐका येतं, या आमासने ऐकून काय आलं या? ह्यो मनात काय बोलतोय ती सांग. नाही मला येत काय. ए, आम तलवार आहे रे माझी. येत येत येत.
ए माकड तोंड्या ए माकड तोंड्या घेऊ म्हटला. काय म्हणतोय ते सरळ सांग. तुझ्या आईची बनती तुझी मावशी. तुझ्या आईची बहिणी तुझी मावशी. काय म्हणलं सवा नाही काय म्हणतोय ती. अरे घेऊ म्हणतो तर. तुमच्या आईचं लुगडं धुतलं तुमच्या कशाला दूर आणलंय मला. तुमच्या आईचं लुगडं धुतलं तुमच्या कशाला धरून आणले मला. बॉस बॉस काय बॉस काय रे पोलिसांनी आपल्या अड्ड्याचा सुगाव लागलाय पळा लवकर पळा. ए झाकण झुलल्या खाली बक्की. तुझा बा दाखवून दिल्या मुख्या. आहो मी गिफ्ट आणले तुमच्यासाठी माहेरून. काय सोन्याची चेन माझ्या आईने केलं तुमच्यासाठी. अरे वा 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 किती रुपयाचा यो गोप. 5 लाखाचा आहे. काय हो 10 तोळ्याचा आहे. होय होय ही 250 रुपयाची चेन आहे. बघूया ओळखताय का यांना. बरं ऐक की तुझ्या आईला म्हणा एवढं महागडं गिफ्ट मला नको. त्यापेक्षा का नाही तुला 7-8 तोळ्याचा नेकलेस करू दे आणि त्यातनं काय पैसे राहिले का नाही तर लाखभर रुपये मला खर्चाला देऊ दे. ग बसा. काय झालं तुला नको नेकलेस. अहो पाहिजे की पण ही लय हौसने केली चेन तुमच्यासाठी. लय हौसने केले मी. हो तुझ्या तर आता जत्रात आणलेली 250 रुपयाची साखळी देऊन मला गंडी त्याशिवी इधर मला मनातलं सगळं ऐकू येतं इसारली शिवी. अहो गंमत केली तुमची. गंमत केली. अहो ऐका की मी जरा बाजारात जाऊन येते तासाभरात. हा तासाभरात काही 4 तासानं आली तरी चालतंय मला. जाऊ ना. हा जा जा की. मी पार्लरला पण जाणार आहे. मला मागं यायला संध्याकाळ होईल पण ह्यांना सांगायला नको नाही तर ओरडतील. संध्याकाळ होणार आहे या निवांत मी तोपर्यंत डॉलीला बोलवतो. अहो येते मी. हा जा जा. हा चला बायको आता बाजारला गेली या ब्युटी पार्लरला बी जाणार आहे संध्याकाळ होणार तिला याला. तोपर्यंत मी आता डॉलीला फोन करतो. हॅलो डॉली. हा बोल ना विशाल. अगं बायको गेल्या बाजारला संध्याकाळी येणार आहे अयो हो का. तू ये. बरोबर थांबा आले 5 मिनिटात आले. डॉली आली. हे ये डॉली ये. अरे तू भेटायला बोलवलंयस खरं पण तुझी बायको तर येणार नाही ना. येणार आहे संध्याकाळी काय काळजी करू नको. असं बोलली का ती. अगं मला माणसाच्या मनात सगळं ऐकू येतं माहित नाही तुला. ती मनात बोलत होती ती मी ऐकलं. अरे बाबा. पण आता कोण घरात नाही कार्प सोड. तुमच्या तर आता माझ्या मागे असलं धंदा करताय मी. बाजारलाच गेलेली पण ती 6वी डॉली येणार आहे कळल्या तरी वाटतच माघारी घालवली तिचे कपडे घालून आल्या. तुला कोणी सांगितलं डॉलीकडे येणार आहे. ही पुस्तक मी सुद्धा मोशाला एका पाया उभा राहून वाचलंय त्यामुळे तुमच्या मनात काय डाय दिसत्या ती सगळी कळते मला. एवढा वाजवणार नाही माफ कर मला चूक झाली. परत असला धंदा करायचा नाही अजिबात. म्हणजे डॉलीला आता घरात बोलवून उपयोग नाही. डॉलीला भेटायसाठी रानात शेणवरच बोलवलं पाहिजे. कुत्र्या